नमस्कार प्रेक्षकांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे वल्लरीच्या मूर्खपणामुळे इथे आता ईश्वरीच्या जीवावरती बेतलेलं असतं. वल्लरीने आता सुप्रियाचे आणि रमाकांत काकांचे फोटो इथे ईश्वरीच्या रूममध्ये ठेवलेले असतात आणि ते अशा पद्धतीने ईश्वरीच्या समोर येतात की तिच्या पायाखालची जमीनच सरकते. इथे अर्णव सरांच्या आई वडिलांचा हसता खेळता संसार उद्ध्वस्त करण्यामध्ये खरोखर माझ्या आईचा काही हात आहे का, असा गैरसमज ईश्वरीचा झालेला असतो आणि त्यामुळेच प्रेक्षकांनो, ईश्वरीला चक्कर आलेली असते आणि ती पूर्णपणे बेशुद्ध झालेली असते. ईश्वरीला बेशुद्ध झाल्याचं बघून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, अर्णवने इथे आता नवऱ्याचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीला शुद्धीवरती आणण्यासाठी अर्णवने तिची खूप जास्त काळजी घेतलेली असते. पण इथे डॉक्टरांनी सांगितलेलं असतं की ईश्वरी आता शुद्धीवरती येण्यासाठी तिला वेळ लागणार आहे आणि जर ती शुद्धीवरती नाही आली तर लवकरात लवकर तिला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल आणि ॲडमिट करावं लागेल. तेव्हा इथे आता 24 तासाच्या आत ईश्वरी शुद्धीवरती येणं महत्त्वाचं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, आत्तापर्यंत देवासमोर कधीही काहीच न मागितलेल्या अर्णवने ईश्वरीसाठी प्रार्थना केलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये बेशुद्ध झालेल्या ईश्वरीला शुद्धीवरती आणण्यासाठी अर्णवने इथे निर्जला व्रत केलेलं असतं. तळ हातावरती जळका दिवा ठेवून त्याने इथे ईश्वरीसाठी देवाजवळ प्रार्थना केलेली असते आणि त्यामुळे अर्णवच्या इथे प्रार्थनेला यश आलेलं असतं. अर्णवचं व्रत फळाला आलेलं असतं कारण ईश्वरी शुद्धीवरती आलेली असते. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी शुद्धीवरती आल्यामुळे अर्णवच्या जीवात जीव आलेला असतो. पण ईश्वरीच्या मनामध्ये असंख्य प्रश्न असतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं फक्त एक व्यक्ती देणार असते आणि ती व्यक्ती म्हणजे सुप्रिया. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी आता सुप्रियाला भेटायला जाते आणि तिला प्रश्नांची उत्तरं विचारते. सुप्रियाजवळ बोलल्यानंतर ईश्वरीच्या मनातला गैरसमज दूर झालेला असतो आणि म्हणूनच प्रेक्षकांनो, वल्लरीने जो प्लॅन केलेला असतो घरामध्ये तमाशा होण्याचा, ईश्वरी तसं काहीसुद्धा होऊ देत नाही. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीने ही गोष्ट मनामध्येच ठेवून वल्लरीचा प्लॅन आता उद्ध्वस्त करून टाकलेला असतो. इथे आता अर्णवपर्यंत ही गोष्ट पोचतच नाही. ती गोष्ट आता ईश्वरीने जणू काही लपूनच ठेवलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवला प्रपोज करणार असते. त्यासाठी तिने रूममध्ये संपूर्ण सजावट वगैरे केलेली असते आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवच्या येण्याची वाट बघत असते. तेव्हा तिने वरती ज्या गुलाबाच्या पाकळ्या लावलेल्या असतात ती दोरी पकडून ती ओढते आणि सगळे फोटो आणि गुलाबाच्या पाकळ्या खाली पडतात. रमाकांत काका आणि सुप्रियाचे फोटो बघितल्यानंतर ईश्वरीला असं वाटतं की अर्णव सर आणि अंजलीताई यांच्या आईवडिलांचा संसार उद्ध्वस्त करणारी व्यक्ती म्हणजे माझी आई आहे. पण असं होऊ शकत नाही. त्यामुळे ईश्वरीच्या मेंदूवरती ताण येतो आणि अर्णव तर आता घरी आलेला असतो. अर्णव बघतो तर काय, ईश्वरी आता एकटीच उभी असते. त्याला वाटतं की ईश्वरीने ही सगळी तयारी माझ्यासाठी केली. अर्णवचा आवाज ऐकल्यानंतर ईश्वरी ते फोटो लपून ठेवते. अर्णवला म्हणते की तुम्ही हात धुवून या, कारण त्याच्या हाताला इथे गिरीश लागलेला असतो आणि त्यामुळे तो हात क्लीन करायला गेल्यानंतर ईश्वरी ते फोटो लगेचच लपून ठेवते आणि अशा ठिकाणी ठेवते की अर्णवच्या हाताला सुद्धा लागणार नाही. तेव्हा इथे अर्णव आता बाथरूममध्ये असतो. ईश्वरी बाहेर पूर्णपणे टेन्शनमध्ये आलेली असते. अर्णव म्हणतो, मिसिंदर काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते की नाही, माझी आई असं करू शकत नाही आणि ती चक्कर येऊन खाली पडते. तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीला असं वाटत असतं की आता खूप मोठा धमाका होणार आणि तेवढ्यातच इथे अर्णव जोरात ओरडायला लागतो. तो म्हणतो की ताई लवकर इकडे ये, आजी लवकर इकडे ये, मामा, आकाश. तो सगळ्यांना जोरात हाका मारतो. ईश्वरीला चक्कर आलेली असते म्हणून. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, वल्लरीला असं वाटत असतं की फोटो बघितल्यानंतर अर्णव आता तमाशा करतोय.
पण तसं काहीच होत नाही. सगळेजण धावत पळत अर्णवच्या रूममध्ये येतात. इथे आता ईश्वरीने डेकोरेशन केलेलं असतं, त्यामुळे अर्णव ईश्वरीला इथे बेडवरती झोपवतो. आकाश, लवकर डॉक्टरांना बोलाव असं अर्णव सांगतो. आकाश डॉक्टरांना फोन करतो आणि लगेचच त्यांना बोलावून घेतो तातडीने. डॉक्टरसुद्धा आलेले असतात. ईश्वरीला चेक वगैरे करतात आणि डॉक्टर म्हणतात की 24 तासाच्या आत या शुद्धीवरती आल्या पाहिजे आणि जर त्या नाही आल्या तर तुम्ही त्यांना हॉस्पिटलाइज करा. तेव्हा प्रेक्षकांनो, कसलं तरी खूप जास्त टेन्शन घेतलं आहे त्यांनी. खूपच जास्त मेंदूवरती ताण आल्यामुळे त्यांना इथे चक्कर आलेली आहे. मी इंजेक्शन आणि गोळ्या औषधं दिल्यात, पण तरीसुद्धा त्यांना बरं नाही वाटलं तर त्यांना हॉस्पिटलमध्ये आणा असा डॉक्टरांनी सल्ला दिलेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्णव आता टेन्शनमध्ये असतो. अर्णव ईश्वरीच्या समोरच बसलेला असतो. तेव्हा त्याचा हात आता ईश्वरीच्या हातात असतो. अर्णव ईश्वरीचा हात आपल्या हातात घेऊन तिच्याकडे एकटक बघत असतो. तिच्याबरोबर घालवलेले ते प्रत्येक खूपच जास्त छान मुवमेंट असतात त्या त्याला आठवत असतात. तिच्याबरोबरचे सगळे क्षण त्याला आठवत असतात आणि तेव्हा तो म्हणत असतो, मिसिंदर प्लीज डोळे उघड. मी तुला असं कधीच बघू शकत नाही. तू नेहमी मला हसताना खेळताना दिसली पाहिजेस. प्लीज उठ मिसिंदर असं अर्णव म्हणत असतो. पण ईश्वरी काही शुद्धीवरती येत नाही. खूप तास झालेले असतात. तेव्हा अर्णव उठतो आणि जाऊन आता गणूबाप्पाच्या समोर उभा राहतो आणि म्हणत असतो की गणूबाप्पा, मी तुमच्यावरती जास्त विश्वास ठेवत नाही, पण आज मी तुमच्यासमोर हात जोडून उभा आहे. माझी मिसिंदर लवकरात लवकर शुद्धीवरती येऊ दे. मला तिला हसताना खेळताना बघायचं आहे. असं बेडवरती निश्चित पडलेलं नाही. तेव्हा इथे अर्णव म्हणतो की जोपर्यंत मिसिंदर शुद्धीवरती येत नाही तोपर्यंत मी पाण्याचा थेंबसुद्धा घेणार नाही आहे आणि अन्नाचा कणसुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णवने आता देवाजवळ लागलेला दिवा आपल्या हातावरती ठेवलेला असतो आणि तो तसाच तो हातावरती ठेवून आता उभा राहिलेला असतो. हाताला त्याच्या चटके बसलेले असतात, पण तरीसुद्धा तो दिवा विजेपर्यंत त्याने स्वतःच्याच हातावरती ठेवलेला असतो. हाताला खड्डा पडलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, निर्जला व्रत असतं. तेव्हा इथे ईश्वरी कधी शुद्धीवरती येईल म्हणून अर्णव वाट बघत असतो. त्याने इथे डोळ्याच्या पापण्या तिच्या आता वाट बघण्यामध्ये सुजवलेल्या असतात आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो की देवा, माझी मिस इंदौर लवकरात लवकर शुद्धीवरती येऊ दे. आणि आता त्याचं हे व्रत फळाला आलेलं असतं. अंजली, आजी, मामी सगळेजण म्हणत असतात की अर्णव, अरे काहीतरी खाऊन घे, थोडं तरी खाऊन घे. अर्णव म्हणतो की जोपर्यंत मी सुंदर डोळे उघडत नाही, ती स्वतः पाणी वगैरे पित नाही, तोपर्यंत मी काही खाणार नाही आहे, काही पिणार नाही आहे. तेव्हा इथे दोघांमधलं हे अतूट प्रेम बघून अंजलीच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तेव्हा राकेशला प्रश्न पडलेला असतो की नेमकं घडलं तरी काय? म्हणजे इथे मी सिंदूरला चक्कर कशी काय आली, असा प्रश्न अंजलीला सुद्धा पडलेला असतो आणि राकेशला सुद्धा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी कालपासून झोपली आहे. नक्की काय झाले तरी काय तिला? एवढा कसला ताण आलाय मेंदूवरती? एवढासा मेंदू तो, कशाला इतका ताण घ्यायचा? असं राकेश आता म्हणत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरी दोघे एकमेकांवरती खूप प्रेम करत असतात. ही गोष्ट आता सगळ्यांनाच माहिती असते. पण इथे अर्णव ईश्वरीसाठी निर्जला व्रत वगैरे करेल या गोष्टीवरती कुणाचाही विश्वास बसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्णव ईश्वरीचा हात पकडून बसलेला असतो. तो रडत असतो, म्हणत असतो, मिसिंदर प्लीज डोळे उघड. त्याच्या डोळ्यातलं पाणी इथे ईश्वरीच्या हातावरती पडतं आणि ती हाताची बोटं हलवायला सुरुवात करते. अर्णवच्या डोळ्यातले अश्रूसुद्धा इथे ईश्वरीला स्वस्थ बसू देत नाही. ती आता शुद्धीवरती आलेली असते. हळूहळू डोळे उघडते. तेव्हा अर्णव म्हणतो, आकाश डॉक्टरांना लवकरात लवकर बोलावून घे. तेव्हा इथे आकाश पुन्हा डॉक्टरांना बोलावतो. ईश्वरीला चेक केलं जातं तर ईश्वरी आता बरी असते. तिला जास्तीत जास्त आराम करू द्या असं डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला चेक करून डॉक्टर गेलेले असतात. ईश्वरी खूप टेन्शनमध्ये असते. सगळे तिची विचारपूस करत असतात. त्यानंतर सगळे आपापल्या रूममध्ये निघून जातात. अर्णव म्हणतो, मी सिंदूर काय झाले तुला? मी किती वेळा सांगितले गोष्टी मनामध्ये ठेवू नकोस. कसलं इतकं टेन्शन आहे तुला? तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचं टेन्शन आहे का? अगं मी डॉक्टरांजवळ बोललो आहे, ते लवकरच होईल ऑपरेशन. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, नाही अर्णव सर, मला खरंच कसलंही टेन्शन नाही आहे. तुम्ही आहात ना, तर मी कसलंच टेन्शन घेत नाही. पण मला चक्कर आली.
तर आता त्याला मी काय करू? येते कधी कधी चक्कर. ईश्वरी आता अर्णवला सांगत नसते तिला नेमकी का चक्कर आली येते. पण प्रेक्षकांनो, हे सगळं घडत असताना एका गोष्टीची काळजी मात्र इथे ईश्वरीने घेतलेली असते. ते फोटोज तिने आता लपवून ठेवलेले असतात. म्हणजे जवळजवळ ते जाळूनच टाकलेले असतात असं म्हणायला काही हरकत नाही. त्यातला एक फोटो ती फक्त आपल्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि बाकीचे सगळे फोटो ईश्वरी जाळून टाकते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वल्लरीचा तो प्लॅन फ्लॉप झालेला असतो की घरामध्ये अर्णव तमाशा करेल. तसं काहीच होत नाही. ईश्वरी आपल्या मोबाईलमधला तो फोटो घेऊन आता आपल्या आईला भेटायला जाते आणि तिथे गेल्यानंतर सुप्रिया, नम्रता काका सगळेजण एकमेकांच्या तब्येतीची चौकशी करत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की आई, अगं मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. तेव्हा तिच्याबरोबर आता वेगळ्याच विषयावरती बोलायचं आहे असं सगळ्यांना वाटत असतं. तेव्हा ईश्वरी सुप्रियाला मोबाईलमधला फोटो दाखवते आणि म्हणते, आई, मला यामागचं सत्य जाणून घ्यायचं आहे. ना मी तुला कुठला प्रश्न विचारणार, ना या फोटोचा अर्थ. फक्त हे सगळं काय आहे हे तू मला सांग. मला काहीच माहिती नाही आहे. मी इतकी मोठी नाही झाले की मी माझ्या आईला जाब विचारेन किंवा तिला प्रश्न विचारेन. पण आता तूच माझा गैरसमज फक्त दूर कर. या फोटोचा अर्थ काय आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, सुप्रिया 17 वर्षांपूर्वीचा खुलासा ईश्वरी समोर करते. ईश्वरीला म्हणते की हा फोटो तू नीट बघ ईश्वरी, तुला काय वाटतं? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काही नाही. अर्णव सरांचे वडिलांनी डोळे बंद केलेत. ते शुद्धीवरतीच नाही आहेत असं मला वाटतंय. आणि तू इकडे कुणाकडे बघतेस? तू का घाबरली आहेस इतकी? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते की माझ्या मुलीने मला प्रश्न विचारला नाही. तुझा माझ्यावरती पूर्ण विश्वास आहे हे बघून मला खरंच खूप बरं वाटलं. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सुप्रिया म्हणत असते की हे चित्र जे तू बघतेस ना, हे तयार करण्यात आले. जसं तुला वाटतंय किंवा दाखवलं जातं आहे तसं काहीही घडलं नव्हतं. हे रमाकांत सर आहेत. तू जर त्यांना नीट बघशील तर ते बेशुद्ध आहेत. त्यांना गुंगी आली होती आणि त्यानंतर ते बेशुद्ध झाले होते. त्यांनी इथे मला सावरताना त्यांनी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावरती ठेवले. मी त्यांना सावरायला गेले कारण त्यांना चक्कर आली होती आणि त्यानंतर मीडियावाले आले आणि पटापट त्यांनी हे फोटो क्लिक केले. त्यांचा संसार उद्ध्वस्त करणारी स्त्री ती मी नाही आहे. त्यांचा संसार हसता खेळता कुटुंब उद्ध्वस्त करणारी ती दुसरीच बाई आहे. तिचं नाव मला माहीत नाही, पण त्या बाईने आणि रमाकांत काकांच्या भावाने यांचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून टाकलं. त्यांना फसवलं आणि त्याचबरोबर त्यांच्या बायकोने फास लावून घेतला. आणि हे कुठे आहेत मला नाही माहिती, पण विनाकारण या सगळ्या प्रकरणामध्ये माझंसुद्धा नाव खराब झालं होतं. मला तर जीव द्यायची पाळी आली होती. पण तुझे बाबा माझ्या आयुष्यात आले आणि त्यांनी माझं आयुष्य सावरलं. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, म्हणजे तू तिथे इंटरव्ह्यूसाठी गेलेली असताना तुला या प्रकरणामध्ये फसवलं त्या एका बाईने? तेव्हा इथे सुप्रिया म्हणते, हो, त्या बाईमुळे यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, माझंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. पण तुझ्या बाबांनी मला सावरलं. हा फोटो तुझ्याकडे कसा इशू? तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी सांगते की हे फोटो मला माझ्या रूममध्ये सापडले. तेव्हा ते फोटो मी जाळून टाकले ताई. हा माझ्या मोबाईलमध्ये एक फोटो तुला फक्त दाखवण्यासाठी ठेवला होता. पण हा फोटो तुझ्या घरामध्ये आलाच कसा? म्हणजे हे फोटोज तुमच्याकडे कसे काय आले? त्या बाईचा आणि तुमच्या घराचा काही संबंध तर नाही आहे ना? पैशांसाठी खूपच जास्त लालची बाई होती ती आणि म्हणूनच तिने इथे एवढ्या देव माणसाला फसवलं आणि त्यासाठी माझासुद्धा तिने फायदा करून घेतला, अगदी स्वतःच्या स्वार्थासाठी. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे ईश्वरीला जरा जरा हिंट लागलेली असते. ईश्वरी म्हणते की ती बाई कोण आहे हे तू ओळखशील ना? कधी ना कधीतरी गणूबाप्पा त्या बाईला आपल्यासमोर आणेलच. तेव्हा त्या बाईला मी बरोबर धडा शिकवेन. तेव्हा प्रेक्षकांनो, अशा पद्धतीने इथे वल्लरीचा प्लॅन आता फ्लॉप झालेला असतो. ईश्वरी आणि अर्णव त्या गोष्टीचा बाऊ करत नाही, कारण अर्णवपर्यंत ती गोष्ट ईश्वरी पोचूच देत नाही. त्यानंतर सुप्रियाजवळ बोलल्यानंतर ईश्वरीच्या मनातला संपूर्ण गैरसमज दूर झालेला असतो. ईश्वरीने आपल्या आईवरतीच विश्वास ठेवलेला असतो. ती कधीच कुणाला फसू शकत नाही, एखाद्याचा संसार मोडण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही. हे बरोबर इथे आता तिला माहिती असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरीला आपली आई कशी आहे हे जर माहिती आहे तर ती आपल्या आईला प्रश्न का विचारेल? तेव्हा इथे आता बदनामी करणारी व्यक्ती कोण आहे त्या व्यक्तीचा इथे पाठपुरावा ईश्वरीने धरलेला असतो.
ती बाई कोण आहे जिने माझ्या आईला इंटरव्ह्यूसाठी आतमध्ये बोलावलं आणि नंतर मीडियाला तिथे बोलावून फोटो क्लिक करायला सांगितले. एकदा का ती बाई हाती लागली की मग तिची वाट लावलीच म्हणून समजा, असं प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने सांगितलेलं असतं. त्यानंतर इथे आता ईश्वरीने तर वल्लरीचा प्लॅन फ्लॉप केलेलाच असतो, पण सुप्रियाने सुद्धा आपली बाजू इथे ईश्वरीच्या समोर मांडलेली असते आणि त्याच्यामध्ये सुप्रियाची काडी मात्र चुकी नाही, ही गोष्ट ईश्वरीच्या लक्षात आलेली असते.